Sai, hi. Shall I carry this for you? नाही नको. Okay. How's life? कशी आहे तू? ठीक आहे. Only ठीक? Sai, wait. Only ठीक? असं का? अजून काय असणार आहे विशेष? विशेष स्पेशल असला पाहिजे, राईट? तुम्ही मस्करी करताय का माझी? माझी अजिबात मनस्थिती नाहीये. साई, आय नो तुझा मनस्थिती नाही, म्हणून मी आलो टू हेल्प यू, टू फ्रेशन अप युअर मूड. हे सगळं करण्याची काही गरज नाहीये. गरज नाही कसं? आय एम युअर फ्रेंड. गरज आहे. आता हे सगळं करून काही उपयोग नाहीये. साई, दॅट बॉय तुला बघायला आला, डिड यू लाईक हिम? आवडला तुला? तुम्हाला कोणी सांगितलं? डझंट मॅटर, जस्ट टेल मी, आवडला का नाही? इफ नाही आवडला तुला मुलगा, then I can help you. मी करणार काहीतरी. But first you need to tell me. तुम्ही सगळे मलाच का विचारताय? Because it's a question of your life, साई. तुलाच विचारणार. It's your decision. हे बघा, काय करायचं ते मी बघेन. मला तुमच्या मदतीची गरज नाहीये, कारण मदत करण्यासारखं एवढं मोठं काही घडलेलंच नाहीये. आणि आप्पांचा निर्णय कधीच चुकत नाही. साई, why don't you accept that नाही आवडला मुलगा तुला? हा, बलसागर. आप्पांचा अंदाज घे आणि मग विषय काढ. मी आहेच तुझ्या पाठीशी. आहेस ना? हा आहे. नाही, नको रे शैलेश, तू सुरुवात कर. अरे मी नाही घेणार. अरे मी नाही करू. या बरं झालं तुम्ही आलात ते. या, मला जरा हे कोडं सोडवायला मदत करा. इथे आमचं सुटत नाही. आप्पा, आम्ही तुम्हाला कोडं सोडवायला मदत करणार, आणि ते सुद्धा मराठी कोडं. अरे पटकन शब्द आठवत नाहीत ना. तर दुसऱ्याचा मनोभंग न करण्याची जपणूक म्हणजे काय? 2 अक्षरी शब्द आहे. भ वरून. भीड. हो, बरोबर आहे. भीड. कसं आहे ना, भीड बाळगली ना की मनातलं नीट सांगताच येत नाही जवळच्या माणसाला. हो, बरोबर आहे. आता आवड या शब्दासाठी 2 अक्षरी शब्द सांग. प वरून. प्रीती. बरोबर आहे. हे अगदी बरोबर आहे. हो ना. प्रीती जर आयुष्यात नसेल, संसारात नसेल, तर काही अर्थ आहे का आप्पा? हो की नाही? मी तुम्हाला फक्त शब्द विचारले. या अशा बाळबोध गोष्टी सांगून काय साध्य करणार आहात तुम्ही? नाही, काही साध्य करणार नाही. आप्पा, तो जो सईला पाहायला मुलगा आला होता ना, तो योग्य स्थळ आहे आपल्या सईसाठी. गेल्या जन्मीचं पुण्य म्हणून हा असा जावई मिळालाय आपल्याला. बरं का प्रसन्न? आप्पा, म्हणजे मी काय म्हणतो की आपण आणखी काही मुलं पाहूया का? गरजच काय? आपली संस्कृती जपणारा, आपल्या मराठी भाषेवर प्रेम करणारा, स्वदेशीचा अभिमान बाळगणारा मुलगा हा शोधूनही सापडणार नाही. नाही, बरोबर आहे, पण तरी सुद्धा काय सुप्रभात आप्पा. या या या. आप्पा, ठीक 10:30च्या ठोक्याला माझे मस्तक या तीर्थरूपी आप्पांच्या चरणी ठेवावेत असे ठरवले होते. आशीर्वाद असू द्या. आशीर्वाद तर आहेतच. गुणीजनांना माझा नमस्कार. असू दे. असू दे. बरं, ओळख करून देतो तुमची. थांबा, माझी माणसांची पारख सहसा चुकत नाही. तुमच्या चेहऱ्यावरचं तेज बघता हा वाहणारा वाराही सांगेल की तुम्हीच सईचे पिता आहात. आणि मी खात्रीने सांगू शकतो की तुम्ही सईचे विद्वान काका.
काय नाही म्हणजे फारच विनोदी आहात हा तुम्ही. हो मी सईचा काका आणि हा सईचा बाबा. पहिल्यांदाच माझा अंदाज चुकला. मी तुमचा क्षमाप्रार्थी आहे. असू दे असू दे. याला म्हणतात संस्कार. आप्पा, तुम्ही दिलेल्या ग्रंथाबद्दल ना तुमचे विशेष आभार मानायचे आहेत. अहो, आजवर इतके ग्रंथ वाचले पण ब्रह्मचर्यावरती इतक्या अधिकारवाणीने आजपर्यंत कोणीही लिहिलेलं नाही. अतिशय बोधप्रद असे लिखाण आहे त्यात. ब्रह्मचर्यावर हा मुलगा सईला अजिबात शोभत नाही. मला तर असं वाटतं की त्याला फोडून पडावं. फाडून ना. अरे घाबरू नको, आता काय लगेच मारणार नाहीये त्याला. आई आता काय करायचं? अगं हा सकाळी सकाळी हजर. आता ह्याच्यावर एकच उपाय आहे. काय? यांना जाऊन सांगायचं सईसाठी हा मुलगा अजिबात नको. आई थांबा. अहो काय करताय तुम्ही? मी सांगेन असं वाटलं तुम्हाला? इतक्या वर्षात मनात आलेली प्रत्येक गोष्ट सांगत बसले असते ना तर जिवंत दिसले नसते. आई पण मला खरंच सईची खूप काळजी वाटते हो. अगदी हिरमुसून गेलीये बिचारी आणि काही विचारलं ना तर काही सांगतही नाही. हो ना, मला तर ना अगदी बघवत नाहीये तिचा चेहरा. तो नचिकेत आता काय करणार आहे कोणास ठाऊक. काय काय म्हणालात तुम्ही आई? नाही काय नाही, पुढची काळजी व्यक्त केली, दुसरं काही नाही. बरं ते जाऊ दे, चहा टाक जरा. माझं बाई डोकं शिणलंय विचार करून करून. हो आई, त्याच्यासाठी पण टाकावा लागेलच ना. कशाला, जावई नाही येतो आपला. पण आई काही असलं तरी पाहुणा आहे तो आपला. पण फक्त चहा कर आणि 1 चमचा दूध घाल. हो ना, उगाच कशाला त्याचे लाड करायचे. बाप्पा तूच वाचव बाबा यातून आता. अहो कुठे आहात सगळे? त्या मुलाला नावं ठेवायला जागा अजिबात नसेल. अगं पण आपलं मन काय सांगतंय ते महत्वाचं नाहीये का? काय सई, तुला आवडले का नाही हे? हरकत नाही, वेळ घे, सावकाश नंतर सांग, चालेल. अहो सांगा ना, काय झालं, काय बोलायचं होतं? थोडा धीर धरा, कळेल सगळं. पण सांगा ना. ज्या क्षणाची आपण आतुरतेनं वाट बघत होतो तो क्षण आता आलाय. आपल्या सईला साजेसा, या घराण्याचा मान वाढवेल असा जावई आपल्याला मिळेल की नाही ही काळजी आपल्याला होती. पण गजाननाच्या कृपेने सईसाठी आपल्याला योग्य असा वर मिळालाय. कोण अप्पा? मीच, संपर्क सदानंद सहस्रबुद्धे. वा वा वा, अभिनंदन अभिनंदन. अभिनंदन सगळ्यांना. अभिनंदन. आशीर्वाद द्या. अहो असू दे असू दे असू दे असू दे. तुम्ही पण. तुम्ही पण. अरे एवढे लवकर गरज नाही. उठ 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 उठ. अरे नशीब लागतं, नशीब केतकरांचा जावई बनायला. चिन्मयानंदा, सई ताईच्या लग्नात तुला
यांचाच कान पिळायचा आहे, म्हणजे विधी असतो तसा. आप्पा असा कान पिळेल ना की आयुष्यभर लक्षात राहील त्यांच्या. हो हो, वा वा वा. आप्पा खर तर तुम्ही मला तुमचा नात जावई होऊ देण्याचा जो मान दिलेला आहे तो पाया पडतो. अहो राहू दे राहू दे राहू नाही, दे, नाही. अहो राहू आप्पा, दे. असं कसं? उठा 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 उठा. अहो किती वेळा वाकणार आहात? नाही नाही, बसा, केलेच पाहिजे हे. बसा. ये सई ये. अगं तुझं लग्न ठरलं. माझ्याशी? सई अगं बोल ना काहीतरी. हो हो, भाजी घेऊन आले आप्पा. हा सई, मनपूर्वक अभिनंदन. तुझं लग्न ठरलंय. हो हो, माझं लग्न ठरलंय. आनंद झालाय मला. खुश आहे मी. मला माहितीये माझा निर्णय हा तुला नक्कीच आवडेल. अगं सई, तुला मुलगा आवडलाय का? अगं बोल ना काहीतरी. लग्न तुला करायचंय की नाही? आवडलो ना मी तुम्हाला? अहो न आवडण्याचा प्रश्नच नाहीये. माझा निर्णय हा कधीही चुकत नाही. माझी पसंती हीच सईची पसंती, याची मला खात्री आहे. काय सई, बरोबर आहे ना? हो अप्पा. वा वा सई, उत्तम. बघा बघा कशी लाजली माझी नात. लज्जा हा स्त्रियांचा दागिना असतो असं म्हणतात ते काही उगीच नाही. सई सई, आप्पा मला आणि सईंना थोडा वेळ बाहेर अंगणात जाऊन बोलता येईल? नाही म्हणजे तुमची अनुमती असेल तरच. हो हो अवश्य. तुम्ही माझी अनुमती मागताय याच्यातच मला आनंद आहे. जा. सई निघूया? नाही कसं एकमेकांबद्दल जाणून घेता येईल ना थोडं. पण आईला मदत करायची होती स्वयंपाकात. नाही नाही, तू मदत करायची काहीही गरज नाहीये. अगं घरात 3-3 बायका आहेत हे सगळं बघायला. हा अहो आज काहीतरी बेत करा. सईचं लग्न ठरलंय ना, काहीतरी गोडधोड करा. हो, मला खीर चालेल. भरपूर खीर करा आपल्या नात जावयासाठी. चला सई जाऊया. जा 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 जा. बघा असा चुटकी सरशी निर्णय घेतला. मुळात मुलगाच इतका चांगला आहे की जास्त विचार करायची गरजच नव्हती. हो हो, तुमच्या निवडीबद्दल प्रश्नच नाही आप्पा. असे चुटकीसरशी निर्णय घेण्यात तुम्ही अगदी पट्टा येतात. असा संस्कारी मुलगा हा शोधूनही सापडणार नाही कुठं. तर हल्ली त्या कांगारू सारखी उन्हाळ आणि मूर्ख मुलं यांचा सुळसुळाट झालाय अगदी. चला स्वयंपाकाला लागा. हो हो.
गजानना तूच वाचव रे बाबा. अरे भाई तू वेळ आहेस का? कशाला तिकडे जातोस? हे बघ तुझा काय प्लॅन आहे तो सांग मला. हा काय नाहीतर तू अचानक बॉम्ब टाकतोस आणि माझी बॉम्ब बाबा होते. हा प्लॅन काय नाही माझा. बॉर्डर क्रॉस करणार. हाय टाइम ना. ए भाई थांब, जाऊ नको, थांब. हे ते बघ. या ना. अंगण किती सुंदर आहे तुमचं. हे आकाश नाही, ते तुमचं नाही ना. ते काय आहे तिथे? अरे हे तुम्ही राहिलातच. चला ना. Thanks. It's time to play a game. आता गेम खेळायचा. Come with me. आलो चल. प्रत्येक मुलाच्या मनात जी स्वप्न सुंदरी असते ना, तिचा चेहरा अगदी तुमच्यासारखा असतो बघा. आणि माझी ही स्वप्न सुंदरी आज माझ्या इतक्या जवळ उभी आहे, याच्यावर माझा विश्वासच बसत नाहीये. ग कोणीतरी दगड फेकला माझ्या दिशेने. तुम्हाला लागला नाही ना? नाही. कोणी मारला असेल? हो, कोण मारणार आहे? इथे दिसतंय का तुम्हाला कोणी? नाही ना, म्हणून तर मला प्रश्न पडलाय. असो, तर मी काय म्हणत होतो, हा की माझा या भूतलावरती जो जन्म झालाय ना, तो तुमच्याशी लग्न करण्यासाठीच, याची मला खात्री पडली. अहो तुम्ही मुलगी नाही आहात. म्हणजे देवी आहात. देवी. दिव्य तेच तुमच्या चेहऱ्यावरती झळकतंय. तुम्ही जरा जास्तच कौतुक करताय माझं. नाही, जे खरं आहे ना तेच बोलतोय. पण हे जे खरं आहे त्याच्यावर माझा विश्वास बसावा म्हणून एकदा तुम्हाला स्पर्श करून बघता येईल. ऐक, कोण मारते दगड? स्पर्श करायचा नाही. आणि आता काय झालं तुम्हाला? काही नाही, बसा ना तुम्ही. तुम्ही मगाचपासून गप्पच आहात. काहीतरी बोला ना. कविता करता ना तुम्ही? मिळेल मला एखादी ऐकायला? नाही, आज नको. नाही नका म्हणूत. अहो तुमच्या या मुखातून कवितेच्या 4 ओळी ऐकण्यासाठी कान आसुसलेत माझे. तुम्ही जर आज कविता ऐकवलीत ना, तर आजचा दिवस खऱ्या अर्थाने साजरा होईल बघा. माझी विनंती आहे तुम्हाला. ऐकवा ना. नाही नका म्हणत. माझी विनंती आहे तुम्हाला. हे काय करताय तुम्ही? अहो विश्वबिंदू पासून ते तुमच्या बुबुळांपर्यंत सगळ्यांची शपथ घेऊन फक्त 3 शब्दात सांगतो की कोणी मारले यार. What are you doing? किती हलतो? अरे किती हलतो काय? ते मच्छरने ना चावून माझी हालत खराब केली आहे. हा भाई हे बघ, पडला बिडला ना तर मी जबाबदार नाही. हा What जबाबदार नाही? If I fall down because of you, खायला देणार नाही for 2 days. अरे काय लोचे तयार याचे. Stand properly now. काय करावं लागतंय यार. आरामच. या वृक्षाच्या शीतल छायेसारखंच शीतल आहे तुमचं अस्तित्व. कविता ऐकवताय ना? नको ना. नाही, तुम्ही ऐकवा. तुमचा मधुर आवाज ऐकायचा आहे मला. ऐकवा ना कविता. ऐकवा ना. हो अरे कोण आहे? अरे कोण आहे तिकडे? कोण आहे? अरे कोण आहे? तुम्ही काय करताय? अरे तू. अरे ऑस्ट्रेलियाचं कुतुब मिनार. तू सगळं हे करत होतास? अरे हे सगळे दात घशात घालीन तुझ्या. Sai, look how is he talking?
लँग्वेज ऐक तेचा. आय नो यू आर फेक. साई हा कोटा वागा तो. लास्ट नाईट माझ्या काडे थांबला होता. काय? येस. लास्ट नाईट काय बोलला सांगू? मला सांगा काय झालंय काल? नाही सई, तुम्ही ऐकू नका याचं. आज चला ना. नाही मला ऐकायचंय काय केलंय यांनी. ऑलराईट, फाईन फाईन, नाही बोलणार मी. बट आय हॅव अ कंडिशन. गेट लॉस्ट. काय? साईच्या लाईफ मधून एक्झिट घ्यायचा. अहो काय म्हणताय तुम्ही? सई, तुम्ही उगाच गैरसमज करून घेऊ नका. अहो काही बडबडतोय हा. जा अँड टेल आप्पा एव्हरीथिंग. तू बोलायचं सगळं. आप्पांचा अँड साईचं माफी मागायचं. अँड देन जस्ट गेट लॉस्ट. नो. हो जातो मी. आणि मीच सगळं सांगतो आता आप्पांना. नचिकेत अहो सांगा ना मला काय हे सगळं. डोळे सगळं सांगणार, एक्सप्लेन करणार. रिलॅक्स. आप्पा आप्पा, बोललात सईशी? अहो आम्ही बोलतच होतो, पण तेवढ्यात एक विघ्न आडवं आलं. विघ्न? हो अहो आप्पा, तो शेजारचा मुलगा आहे ना. काय केलं त्यानं? अहो काय नाही केलं ते विचारा. आम्ही गप्पा मारत होतो ना, तेव्हा त्याने सईची छेड काढली.